जेव आता. आणि हे बघ राणा, आता पातूर मी घातलं तुला जेवायला. नंतर न तुझी बायको ह्या घरात आली की तीच वाढेल बघ तुला. संसार करायचा म्हटल्यावर वाढावं लागणारच. वाढतो म्हणले. गोदाक्का, गोदाक्का, ओ लग्न तोंडावर आल्यात आणि तुम्ही हसत काय बसलायसा? जावा बरं, दळप काढून आणा समधी. जावा. आत्ता अहो उद्या काढते की. नाही नाही म्हणजे उद्या सकाळी गिरणीतनं समधी दळपा आली पाहिजेत ना व. राणा भाऊजी, समद तुमच्या मनासारखं होतंय ना व? होय होतंय. वहिनी म्हणजे दुसरी आईच असते की. वरमाई म्हणून जे काही कर्तव्य असेल ते समद करणार आहे आम्ही. समजा तुम्हीच करायचंय. वहिनी, किमान तुमचाच आहे आणि तुमचाच राहणार. राणा भाऊजी, तुम्ही आम्हासनी एवढा मान देतायसा, आबाळ हातात आल्यासारखं वाटतंय बघा. पण आज जरा अपमानच झाला आमचा. कुणी केला? तुमच्या नवरीनं. अंजलीबाईंनी? वय. काय म्हणलं तुम्हाला? आम्ही खरं तर समजा नीट दिलतं, बरोबर दिलतं, पण ते पत्रिका छापणाऱ्यांनी समजा घोळ करून ठेवला. आमच्या होणाऱ्या जाऊबाईंच्या नावातली वेलांटी चुकवली आणि अंजलीबाईंना मिरच्यात झोंबल्या. नाही पण तुम्ही जास्ती मनावर घेऊ नकासा. हे शिकलेल्या माणसांचं असंच असतंय, जिथं तिथं आपली खोटच काढत बसतात बघा. ते ना वहिनी, पण मी एवढा अडाणी आणि अंजलीबाई एवढे शिकलेल्या, काय घोल तर होणार नाही ना? तेच तर राणा भाऊजी, अहो हे शिकलेल्या माणसांचं काही खरं नसते हो. त्यांना समध्या गोष्टी जिथल्या तिथं टापटीप लागतात बघा. असं नाही तसं, तसं नाही असं, असं म्हणत म्हणत 10 वेळा चुका काढत बसतात ही शहरी माणसं आपल्यात. पण यांनी कधी माझ्या चुका काढल्या नाहीत. अहो ते आत्ता, पण एकदा का लगीन झालं की समद बदलणार बघा. अंजलीबाईंना माहिती आहे नव तुम्ही अडाणी हायसा ते. समजा गावाला कौतुक वाटते मी अडाणी, पण बायको शिकलेली मिळाली म्हणून. फरक पडो नाहीतर ना पडो, पण आपण खरं काय ते सांगायला पाहिजे. लपवाछपी नका कसली. बरकत, उठ की. अरे उठ की. अरे उठ की. काय रे नवरदेव, लगीन ठरल्यापासून झोप उडाली का काय तुझी? 4-8 दिवसानं पाटेकबाई येणारच आहेत की घरला. जा बर घरला जाऊन झोप जा. काय झोप जा? इकडं माझी झोप उडाली आहे आणि तू मस्तपैकी झोपा काढायलायस. एक मोठा घोळ झालाय. काय हाताने कसला गोळ घातलास? आता नाही, आधीपासूनच होता, आता फक्त लक्षात आलंय. काय? अरे मी एवढा अडाणी, अंजलीबाई एवढ्या शिकलेल्या. हे बघ राणा, उग माझ्या आता झोपाचं खोबरे करू नको. तुझा घरला जाऊन झोप जा बरं. नाही, हे असं लपून छपून लगीन करणं मला बरोबर वाटत नाही. मी अंजलीबाईंना जाऊन सांगतो. अरे याच्या आधी सांग सांग म्हणून पाठी लागलो होतो, तेव्हा सांगितलं नाहीस. आणि आता अक्षताचा मुहूर्त जवळ आल्यावर तू सांगतोस होय? हे बघ काय बी नाही फरक पडणार. जा तू घरला बरं जा. पण हे असा खोटेपणा करणं मला पटत नाही. अरे कसलं खोटेपण? हे बघ बाई तुझ्यापेक्षा हुशार आहेत. तुझ्या बोलण्यावरून वागण्यावरून बाईसनी कधीच कळालं असेल समज. नाही, पण
माझ्या समाधानासाठी मी एक डाव त्यांना जाऊन सांगतो. बर मग लाव त्यासने आत्ताच फोन आणि विचार. हा हा नाही नको, का? फोनवर नको, प्रत्यक्ष भेटून जाऊन सांगतो. हा अरे वागा, म्हणजे तुलाच भेटायचंय म्हण की. अरे राणा, आता लगीन होतो तुला कसं भेटून चालेल बरं? अरे तशी पद्धतच आहे ना व? हा मग काय करू सांग की, नाहीतर मी लगीन नाही करणार. आलास मूळ पदावर. अरे असं काय करतो, एक डाव सांग की काय करू. हे बघ, तू आता जाऊन घरात निवांत झोप जा. हा उद्या आपण त्यासनी जाऊन भेटूया. चान्स गावला की समजा बोलूया त्यासनी. हा आता तू जाऊन झोप जा बरं, आणि मला बी झोपू दे, नाहीतर मला काही सुचणार नाही, काय आयडिया बी येणार नाही मला. नाही नाही, तू झोप निवांत. हा पण ते उद्या काय ती आयडिया सांग. हा तू बी आता निवांत घरला जा आणि झोप. हा उद्या भेटूया बाईस. सावकाश जा. नेहमी संसाराच्या गोष्टी करत असते, पण लग्नाचं नाव काय घेत नाही. अगं लग्न करायचं म्हणजे नवरा मुलगा चांगला नको का मिळायला? सगळ्यांनाच काही राणाजींसारखा मुलगा मिळत नाही काही. मावशी शोधलं की सापडतं. मी शोधते ना, मग तुम्ही पण शोधा, मिळेलच कुणी एखाद्या गावातला. गावात नको भाई. चला आम्ही तयार आहोत. आज मेहंदीचा डान्स कसा मस्त झाला पाहिजे. हो येस. ही सगळी तयारी काही तुमच्या नाचासाठी नाही केली. बघावं तेव्हा आपलं नटण्या मुरडण्यात तुमचा वेळ जातो. म्हणजे काय आजी, आमच्या मैत्रिणीचं लग्न आहे, मस्त सगळे हाऊस पुरवून घेणार हो ना? बरोबर. अंजली हाय. अंजू चल आपण पटकन टेलरकडे जाऊन येऊया. ब्लाऊज शिवून झाले असतील ना आतापर्यंत, लगेच घेऊन येऊ. चल. आता लग्नाच्या दिवसापर्यंत नवरीनं घराबाहेर पडायचं नाही. आजी अहो हे एकच शेवटचं काम राहिलं, तेवढं झालं की झालं, लगेच येतो आम्ही. अजिबात नाही. तुम्हाला जावई बापू कुठेतरी रस्त्यात भेटणार आणि मग तुमच्या गप्पा टप्पा होणार, मग आम्हाला लोक नावं ठेवणार. आजी मी हाय नव, मी त्यांना भेटू देणार नाही का बोलू बी देणार नाहीये. मग तर जाऊ. या लगेच ये. हॅलो हॅलो, ते जरा भेटायचं होतं. इकडेही आता तोच विषय सुरू आहे. आता लग्न होईपर्यंत आपल्याला भेटता नाही येणार. पण लय अर्जंट आहे. फोनवर सांगा ना. नाही नको, फोनवर नको, प्रत्यक्ष भेटूनच सांगतो. एक डाव, फक्त एक डाव बेटा. हा बरं ठीक आहे, एकदाच आपण. हा आम्ही आता टेलरकडे चाललोय, आपण तिकडेच भेटूया. ठीक आहे, मी पोचतो तिकडं. तुम्ही बी लवकर पोचा. ठेवते. आता काय अर्जंट बोलायचंय काय माहिती. काय ग, कसल्या तंद्रीत आहेस एवढी? राणाजींना माझ्याशी अर्जंट काहीतरी बोलायचं. काय अर्जंट बिर्जंट नसणार, उगं भेटायचं म्हणून निमित्त काढत असेल त्यो. नाही ग, असं खोटं निमित्त काढणाऱ्यातले नाहीयेत राणाजी. अजिबात नाही. आणि आता अजिबात भेटायचं नाही. हा मी आजींना शब्द दिलाय तसा. आता लग्न होईपर्यंत मी काय तुम्हाला भेट द्यायची नाही. तू त्याला सांगितलं नाहीस ना मग आपण इकडे आलोय म्हणून. चल अंजू. काकू झाले ना कपडे शिवून? द्या लवकर. हे साडी घ्यायला आलाय?
ते मी नाही बरकत. ए, नाही काय रे बरकत, तुला पाहिजे साडी? नाही नाही. ते अगं असं प्लॅन आहे रे तुम्हा दोघांचं बी? चोर झालायचा की तुम्ही दोघं बी? पण मी काय भेटू द्यायची नाही तुम्हाला. अगं ते माझं लय अर्जंट काम आहे. अगं थोडं बोलायचंय. अंजलीबाई नाही म्हणलाय ना व, जे बी काय बोलायचं ते माझ्या संकट बोल. अगं थोडा येईल ते. नाही म्हणजे नाही, लगीन झाल्यावर बोला पाहिजे तेवढा येळ, आता नाही. हो बोलू दे की, तुमचं काय जाते? नाही म्हणलाय ना व, आजीसने शब्द दिलाय मी. अगं रेणू बोलू दे ना. नाही अंजू, तुला कळत कसं नाही तुला? असं बरं दिसत नाहीये. आजीसने कळलं तर ते चंपी करतील माझी. अगं चल चल. चायपेक्षा किती गरम, लय टिव करायला रे. आता काय करायचं ते सांग. बघ आता मी बी लय पेटलोय. आता हिच्या नाकावर टिचून तुझ्या आणि पाटेबाईची भेट करून देतो. इथं नाही ना हो? आता डायरेक्ट घरात घुसायचं. ए वाव, मस्तच हा. ए मीही माझ्या लग्नात अशीच मेहंदी काढणार हा. एक मिनिट, ते सगळं खरं आहे, पण जिजूंचं नाव लपवायचं कुठं? काय तू पण आता इतके मोठे शिशू कसे लपणार? मावणारच नाहीत कुठे. अगं अंजलीच्या मनात तर पहिल्यापासूनच लपलाय रानादा. चालतंय की. ए चला आटपा लवकर, मला सुद्धा माझ्या हातावर मेहंदी काढायची. आता माझं झालं ना की तूच बस. ती लग्न करणार असेल तरच काढा हा मेहंदी. झालं सारखं आपलं, माझ्या लग्नावर घसरली. प्रतापरावांनी राणाजींनी लग्नाच्या खर्चाचा काहीही भार आपल्यावर पडू दिला नाही, नाही तर पार कोलमडलो असतो. ए आता कसं करायचं आक्रमण? आतमध्ये समजे बायक आहेत आणि बार काका न मामा. आता रे गणिमी कावा. हा हा हा. ए तू काळाचं घरात जा. ए अरे आण म्हणते ना, आण जा. अरे आण की आण. काका नमस्कार. अरे बरकत तू अचानक? ते साहेबांनी केळाचा घड पाठवलाय. बर ठेव, मी आत नेऊन ठेवीन. आज सगळ्या बायका आहेत रे. अहो बायका काय चावतात वय? ठेव का? आम्ही जात ठेवतो. केळी जड आहेत ना व? तसं नाहीये रे, आतमध्ये कुठल्याही पुरुषाला सोडायचं नाही असं फरमान सोडलंय आमच्या हिनं. अहो कामाशिवाय आज जायचं नसते. काम आहे म्हणून आज गेलं तर चालतंय. आम्ही ठेवतो नी. अरे बरकतजी ते साहेबांनी केळी पाठवल्यात. ठेवू का आत? नाही नाही नको, तुम्ही ठेवा बाहेर, आम्ही घेऊ नंतर. अहो जडले होती, आत येऊन ठेवतो की. नको नको, त्यांनी सांगितलं ना, ठेव आता इथे. राणाजी तुम्ही? अहो तुम्ही कशाला त्रास घेतलास? आणि बरकत तुला काही कळतं का नाही रे? राणाजीने आमच्यासाठी अगोदरच एवढं केलंय, त्यात ही असली कामं म्हणजे. रेणू अहो काका तसं काय नाही. ते तुम्ही मनाला लावून घेऊ नका. काका रानादा काही केळी द्यायला नव, अंजलीला भेटाय आलाय. अजिबात भेटू देऊ नका बर का त्यांना. आजी नाही नाही नाही, आज राणाजींना नो एंट्री आहे इकडे.
हाव रोमॅन्टिक. अंजली शिवाय अजिबातच करमत नाही वाटतं जिजूंना. लग्नाआधीच ही परिस्थिती आहे, मग लग्नानंतर काय होईल? हा, येतो आम्ही. चल चल. चला राणाजी तर गेले, आता तुम्ही आवरा लवकर. कसा बरकत, आता इथे आणि हा सिलेंडर कशाला? आणि हा बाहुबली कोण आहे? अहो बाहुबली नाही तो, गॅस वाला आहे. पण तो कशाला आता गॅस? अहो शादी का घर आहे ना, गॅस कधी मी संपू शकतोय म्हणून आले घेऊन. ठेवू काय? नाही नाही नाही, इथेच ठेव. अहो, ए, तू अंजलीचा भाऊ आहेस ना? होय. हा हा, चल चल चल. चिकनी सूरत तू कहाँ था, अब तलक ये बता. चिकनी सूरत तू कहाँ था, अब तलक ये बता. चिकनी सूरत तू कहाँ था, अब तलक ये बता. चिकनी सूरत तू कहाँ था, अब तलक ये बता. न सुबह से शाम करो जी, फैक्ट्री ना बदनाम करो जी, चलो बैठ के काम करो जी, ऐसे ना आराम करो जी. वक्त अभी जो ढल जाएगा फिर न दोबारा कल आएगा, सुन लो मेरी बात जरा, कैसे कैसे सपने लेके मैं यहाँ पे आया. देख के इन आफत की कुड़ियों को मैं तो घबराया, हाँ मैं तो घबराया. हा वहिनी. राणा भाऊजी, अहो काय हे, कुठं आहे सा? किती उशीर? समधी इथं वाट बघायलात बघा तुमची. एक अर्जंट काम होतं म्हणून अंजलीबाईंकडे आलो होतो. अंजलीबाईंकडं? राणा भाऊजी, अहो असं जात असतात का? हा काय हे नाही ते पण तुम्ही काल म्हणला होता ते सांगायचं होतं. नाही, आता तुम्ही काय बी सांगू नका. तुम्ही पहिलं घरी या बरं. हो पण ते सांगायला पाहिजे की. राणा भाऊजी, असं लग्नाच्या तोंडावर नवऱ्या मुलानं नवरीला भेटायला जायचं नसतंय. तुम्ही पहिलं घरी या बरं. चालते. मी ते काय काय काय? गॅस द्यायला आलतो. अंजलींनी सांगितलं वाटतं गॅस संपलाय म्हणून. आमच्या अंजूची खूप काळजी आहे ना जिजूंना. ओ जावई बापू, 2 दिवस धीर धरा. लग्नानंतर तुमचीच आहे अंजली, नाही का? नाही, जागो बाई अंजली.
जिजूंना अजिबात करमत नाही तुझ्याशिवाय. मग आत्ताच एवढी काळजी आहे, मग नंतरच काय? राणाजी अहो खूप उशीर झालाय. इतक्या उशिरापर्यंत नवरदेवानं असं बाहेर राहणं चांगलं नाही. पण ते सांगायचं राहिलंच की. मला कळलंय तुम्हाला काय सांगायचंय. उद्याचा एकच दिवस, परवा भेटणारच होत ना आपण. चालेल ना? चालतंय की.